नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून तमाम हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन. या महाराष्ट्राचे 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आजच्या या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी, या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणितीताई भालके आणि सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार, मंचकावरील सर्व घटक पक्ष, सर्व नेतेगण, समोर बसलेल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, मायबाप, मतदार राजा यांना देखील माझा जय महाराष्ट्र. खरं तर आज या पंढरपूर नगरीच्या नगरपालिकेच्या इलेक्शन लागलेलं आहे. काही लोकांना चिंता पडली आहे, आता पंढरपूरच्या विकासाचं कसं होणार. खरं आहे, ज्यावेळेस चिंता करायची त्यावेळेस केली नाही. या मायबाप जनतेनं आपणच सांगता गेली 40 वर्ष सत्ता आपल्या हातात दिली आहे. मग 40 वर्षामध्ये आपल्याला या पंढरपूरच्या विकासाची चिंता पडली नाही का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने या मायबाप जनतेला आणि या मतदार राजाला पडलाय. आणि मग 40 वर्ष काय बापू गोट्या खेळले का समोरची लोक. आणि मग आत्ताच त्या ठिकाणी आमची प्रणितीताई भालके आली की पंढरपूरच्या विकासाची चिंता पडली. अरे त्यांच्याकडे आणखीन सत्ताही आपण दिली नाही, तरी चिंता लागून राहिली. एकदा सत्ता तर देऊन बघूया आपण. तुम्हाला 40 वर्ष दिली, त्यांच्याकडे 5 वर्ष देऊन बघू. पुन्हा 5 वर्षाने ठरवून आपण मूल्यमापन करायचं. आपणच मायबाप जनता कराल ना. काही या ठिकाणी पालकमंत्री महोदय येऊन गेले आणि म्हणले आतापर्यंत झालेला विकास आम्हीच केलाय आणि इथून पुढचाही विकास करायचा असेल तर सत्ता आम्हालाच द्या. का, कशा माध्यमातून करणार आहात आपण विकास ते तर एकदा सविस्तर सांगा. आतापर्यंत झालेला विकास कुणाच्या माध्यमातून झाला. समोरासमोर हिम्मत असेल तर या शिवतीर्थावर आपण डेबिट करू. या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. बापू, गेली 6 वर्ष झालं नगर विकास खातं एकनाथजी शिंदे साहेबाकडे आहे. आणि शहरांचा नगरपालिकेचा विकास त्यांना कदाचित माहिती नसेल, आपल्याला ज्ञान अपूर्ण असेल तर मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. शहराचा आणि नगरपालिकेचा विकास हा नगर विकास खात्याअंतर्गत होतो. आणि आतापर्यंत दिलेला सगळा निधी या नगरपालिकेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. विकासाची चिंता करू नका, मी इथं उभा आहे म्हणजे प्रत्यक्षात नगर विकास खातं त्या ठिकाणी आपल्याला बोलताय.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून या छोट्या कार्यकर्त्याच्या मागणीवरती या पंढरपूरला 3000 कोटी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं. महापुरुषांची स्मारकांची देखील मंजुरी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली. दीपक दादा, मराठा भवन, नागेश काका, मराठा भवन सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं. पहिला 5 कोटीचा विकास निधी डीपीडीसीतून मागणी मी केली आणि दुसरे 10 कोटी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करत असताना त्या ठिकाणी त्याचा अभ्यास दौरा करत असताना या राज्याच्या मुख्य सचिव सौनिक मॅडम यांना बालाजी आणि त्या ठिकाणी वाराणसीचा दौरा करायला पाठवला आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी सूचना केल्या की तिथल्या माझ्या कुठल्याही मंदिराच्या परिसरातल्या लोकांचा त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात यावा. बांधवांनो, जे आपल्या मनात आहे त्याच पद्धतीने विकास होईल. पण 3000 कोटी या पंढरपूरला आले ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आली आणि जो 5-6 वर्षामध्ये जो विकास झाला तो एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या निधीमुळेच झाला. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जो काही निधी होईल त्याची चिंता तुम्ही करू नका. त्याची चिंता आमची प्रणितताई बालके आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेब करतील, एवढंच मी आपल्याला त्या ठिकाणी ठासून सांगतो. मंचकावर अधिक बोलणार आहेत, कमीत कमी 45 मिनिटं मला लागतात, परंतु मी त्या ठिकाणी आपल्याला आव्हान करून रजा घेणार आहे. त्या ठिकाणी आपल्या भागाचा जर का नेत्रदीपक त्या ठिकाणी आपल्या शहराचा विकास करायचा असेल, खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी जर का आपल्याला बघायचं असेल तर त्या ठिकाणी चांगल्या सुशिक्षित डॉक्टर असलेले उमेदवार आणि त्याच्या पाठीमागे तितक्या तोला मोलानं खंबीर साथ देणारे त्या ठिकाणी आमचे भगीरथ दादा बालके. खरं तर म्हणतात एखाद्या पुरुषाच्या त्या ठिकाणी पाठीमागे एखादी महिला असते यशाच्या, परंतु अभिमान वाटतो मला माझ्या दादाचा, अभिमान वाटतो मला भगीरथ दादाचा की एका महिलेच्या एका आपल्या पत्नीच्या पाठीमागे भगीरथ दादा खंबीरपणे उभे आहेत. म्हणून प्रणितीताई आणि त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला मायबाप जनतेनं आपण त्या ठिकाणी मताचं दान, मताचा आशीर्वाद देऊन या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भरघोस मतानं त्या ठिकाणी आपण आशीर्वाद देऊन त्यांना निवडून द्यावं हीच कळकळीची विनंती मी महेश नाना साठे शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा हे आपल्याला आव्हान आणि विनंती आणि साष्टांग दंडवट करतो. विकासाची जबाबदारी जी काय दादा देतील ती मी पूर्णपणे पार पाडील पुढच्या 5 वर्षात. हेच शब्द आणि हेच वचन विठ्ठलाच्या साक्षीनं देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.